नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण EWS सर्टिफिकेट घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून कसे काढावे याची प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या स्क्रीनवर पाहता की संबंधित डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत. यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत ते मॅन्डेटरी तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल नंबर 1 आहे शाळा सोडायचा दाखला, त्याला आपण TC म्हणतो, विद्यार्थी आणि वडील. त्याचप्रमाणे आधार कार्ड विद्यार्थी आणि वडिलांचे. त्यानंतर आहे मतदान कार्ड, हे वडिलांचे असणे आवश्यक आहे. त्यानंतर राशन कार्ड आणि वडिलांचे 2 फोटो आणि विद्यार्थ्यांचे 2 फोटो. त्यानंतर तहसील रहिवासी दाखला, एक रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला. उत्पन्न दाखल्यानंतर तुम्हाला अ आणि ब एकत्र असा EWS शपथपत्र एक फॉर्मॅट असतो, तो तुम्हाला हाताने लिहून फॉर्म वगैरे तो सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला हे सर्व गोष्टी उपलब्ध होतील. सो मित्रांनो, तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स जवळ ठेवणे आवश्यक आहे. तेव्हाच या ठिकाणी तुम्ही EWS प्रमाणपत्र घरी बसल्या काढू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम आपले सरकार या पोर्टलवर यायचं आहे. या पोर्टलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केलं डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता, किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे आपले सरकार. अशा प्रकारे सर्च करा. तुम्हाला पहिल्या लिंकला ओके करा, तुम्ही डायरेक्ट या साईटवर येणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की जर का तुम्ही पहिला रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही यूजर नेम आणि पासवर्ड, त्यानंतर कॅप्चर टाकून त्याचप्रमाणे आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून जिल्हा निवडल्यावर तुम्ही लॉग इन करू शकता. परंतु जर का तुम्ही या साईटवर फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पाहताय की तुम्ही न्यू यूजरचे एक ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर न्यू यूजर किंवा न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी 2 पेज तुमच्यासमोर ओपन झालेले आहेत. 2 पेज किंवा 2 ऑप्शन. तर तुम्हाला ऑप्शन 1 या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, पहिल्या ऑप्शनला रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक समोरचे रजिस्ट्रेशनचे पेज या ठिकाणी लॉकचे अनलॉक होतील. तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या जे जिल्हा असेल, तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. या ठिकाणी सर्व जिल्हे दिलेले आहेत. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे. त्यानंतर इकडे एक मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून OTP सेंड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, OTP सेंड मोबाईल नंबर टाकायच्या पहिले तुम्हाला एक युजर नेम या ठिकाणी बनवून घ्यायचं असते. युजर नेम असं बनायचं आहे की जेणेकरून ते या साईटवर कोणीही वापरायला नको. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एक युजर नेम बनवून दाखवतो. अशा प्रकारे एक युजर नेम बनवल्यावर या ठिकाणी चेक युजर नेम अवेलेबल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चेक युजर अवेलेबल ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे एक मेसेज आलेला आहे की समवन ऑलरेडी हॅज युजर नेम, ट्राय अनदर. म्हणजे हे युजर नेम कोणीतरी वापरलेलं आहे, तुम्ही दुसरा युजर नेम या ठिकाणी वापरू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक युजर नेम बनवून घ्यायचं आहे. तर युजर नेम तुम्हाला जनरली आपले आधार कार्ड नंबर तुम्ही बनवू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आपला आधार कार्ड कोणीही वापरत नसते, त्यामुळे आपले आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही या ठिकाणी युजर नेम म्हणून वापरू शकता. त्यानंतर अशा प्रकारे एक युजर नेम बनवा. तुम्हाला चेक अवेलेबल युजर नेम या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही यू कॅन यूज धिस युजर नेम अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओके केल्यावर त्यानंतर समोरचे ऑप्शन या ठिकाणी लॉकचे अनलॉक होतील. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की पासवर्डमध्ये काही लेटर कॅपिटल, काही स्मॉल इत्यादी. या ठिकाणी पाहता की सिटिजन @123 अशा प्रकारे या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला खाली फुल नेम इंग्लिशमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये आपले नाव टाईप करायचे आहे. इंग्लिशमध्ये नाव टाईप केल्यावर इकडे ॲटोमॅटिकली ते मराठीमध्ये येणार आहे. त्यानंतर इकडे डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाका, एज या ठिकाणी ॲटोमॅटिकली फिलअप होणार आहे. त्यानंतर हे बॉर्डरची पूर्ण माहिती भरल्यावर नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर दिसेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर गेट OTP ऑप्शनला क्लिक करून OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर OTP व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून नोंदणी करा किंवा रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला पुन्हा लॉग इन या ऑप्शनला क्लिक करून
आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन व्हायचं आहे. तर मी या ठिकाणी पहिलेच रजिस्ट्रेशन केलेलं असून आता लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. समजा या ठिकाणी आपण आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झाल्यावर या ठिकाणी पाहता की मी बरेच या ठिकाणी पहिले डॉक्युमेंट्स काढलेले असून तर आज आपल्याला EWS कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला इकडे पाहता की तुम्ही उजव्या साईडला बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला रेन्यू डिपार्टमेंट हे ऑप्शन शोधायचं आहे. रेन्यू डिपार्टमेंट ऑप्शन तुम्हाला शोधून समोरची प्रोसेस करायची आहे. समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की खाली थोडं स्क्रॉल डाऊन केल्यावर रेन्यू डिपार्टमेंटचं या ठिकाणी एक ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे रेन्यू डिपार्टमेंटला. त्यानंतर रेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा सब डिपार्टमेंट म्हणून पुन्हा रेन्यू डिपार्टमेंट सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेन्यू सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे जेवढ्या रेन्यू सर्व्हिसमार्फत सेवा येत असतील ते या ठिकाणी शो होतील. फॉर एक्झाम्पल नॉन क्रिमिनल, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, अधिवास सर्वच या ठिकाणी तुम्ही काढू शकता घरी बसल्या, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर आज आपण EWS सर्टिफिकेट काढत असून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी शोधायचं आहे. त्यानंतर खाली तुम्ही थोडेसे स्क्रॉल डाऊन केला या ठिकाणी पाहता की कास्ट सर्टिफिकेटचं ऑप्शन देत आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे कास्ट सर्टिफिकेटला. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे रेन्यू डिपार्टमेंटचे या ठिकाणी पोर्टल ओपन झालेलं आहे. तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला EWS सर्टिफिकेट फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होते. या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केला. आता आपलं ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहता की जेवढी आपण रजिस्ट्रेशन करताना माहिती भरली असेल ते आपल्यासमोर शो होणार आहे आणि जी माहिती राहिली ते या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. फॉर एक्झाम्पल वडिलाचे नाव, त्यानंतर आपले जे सोल्युशन आहे, फॉर एक्झाम्पल मिस्टर, श्री, श्रीमती इत्यादी गोष्टी तुम्हाला निवडून त्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इकडे ईमेल ID असेल तर टाकायचा, नसेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु या ठिकाणी जे स्टार आहेत लालवाले ते भरणे तुम्हाला गरजेचे आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला ऑक्युपेशन इकडे पाहता की ऑक्युपेशनला क्लिक करून तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल स्टुडंट, फार्मर इत्यादी. त्यानंतर ओदरची माहिती भरल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर ॲप्लिकंट ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. ॲप्लिकंट ॲड्रेस म्हणजे ज्या नावाने तुम्ही अर्ज करत असाल त्याचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे किंवा तो तुम्ही स्वतः म्हणून काढत असाल तर स्वतःचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली पुन्हा स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी आता महत्त्वाचं म्हणजे बेनिफिशियरी डिटेल्स हा कॉलम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की याच कॉलमवर तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू होणार आहे किंवा दिसणार आहे. तर या ठिकाणी बेनिफिशियरी डिटेलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशियरी या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला सेल्फ हे ऑप्शन निवडायचं आहे. तुम्ही स्वतः काढत असाल तर. इतर कोणाचे जर का तुम्ही काढत असाल तर ते ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे पहिल्या ऑप्शनमध्ये. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिसतील तुम्हाला. फॉर एक्झाम्पल डॉटर, फादर, ग्रँडफादर, ग्रँडसन इत्यादी सर्वच ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहेत. तर या ठिकाणी पाहता की तुम्ही एक सेल्फ म्हणून ऑप्शन दिसेल, ते सेल्फ तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे जर का तुम्ही स्वतः हे कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर. तर या ठिकाणी सेल्फ हे ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला इकडे समोर सिलेक्ट करायचं आहे की एनी सेन्स. तर या ठिकाणी तुम्ही ॲडव्होकेट, कुमार व इत्यादी. तर आपण या केसमध्ये आपण कुमार हे ऑप्शन निवडूया. त्यानंतर कुमार हे ऑप्शन निवडल्यावर आता या ठिकाणी जे आपण रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरली असेल तर आपण सेल्फ हे ऑप्शन निवडल्या कारणाने ही ॲटोमॅटिकली माहिती या ठिकाणी फिलअप झालेली आहे. जर का तुम्ही अदर ऑप्शन निवडले ब्रदर, सिस्टर किंवा इत्यादी तर या ठिकाणी तुम्हाला ते पूर्ण डिटेल भरावी लागेल. फॉर एक्झाम्पल ब्रदर हे ऑप्शन निवडलं तर तुम्हाला भावाची माहिती या ठिकाणी भरावी लागेल. त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण नाव या ठिकाणी शोधा. तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, जेंडर मेल, फिमेल जे असेल ते. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी तुमचं ऑक्युपेशन काय आहे तर ऑक्युपेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट केल्यावर
या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही ज्याही कॅटेगरीमध्ये बोलता ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही फॉर्मॅट टाकू शकता किंवा जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. मी या ठिकाणी स्टुडंट हे ऑप्शन निवडणार. त्यानंतर अशा प्रकारे हा कॉलम भरल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर खाली पाहताय की तुम्ही परमनंट ॲड्रेस, तर या ठिकाणी तुम्हाला परमनंट यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर यस या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं ऑप्शन आहे मेरिगेन डिटेल, तर या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक ठेवायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर बेनिफिशरी कास्ट किंवा कॅटेगरी डिटेल्स, तर जे कास्ट असेल बेनिफिशरीशिवाय तुमचे जे कास्ट असेल EWSमध्ये, फॉर एक्झाम्पल मुस्लिम, मराठा वगैरे जे असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, कुंभी वगैरे. त्यानंतर या ठिकाणी कास्ट टाकल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही बेनिफिशरी फादर डिटेल्स म्हणजे लाभार्थ्याचे वडिलाचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे किंवा डिटेल्स फिलअप करायचे आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सॅल्युएशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर मिस्टर आणि श्री असे 2 ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला मिस्टर या ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर इकडे फादरचे नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी मराठीमध्ये ते ऑटोमॅटिक येणार आहे. जर का यामध्ये मराठीमध्ये करेक्शन करून घ्यायचं असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता. त्यानंतर इकडे फादरची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर इकडे जेंडर तुम्हाला चूज करायचं आहे, मेल फिमेल. त्यानंतर वडिलाचा आपला व्यवसाय जो असेल तो, फॉर एक्झाम्पल ठिकाणी फार्मर चूज करणार, तुम्ही शिक्षक, डॉक्टर जे असेल ते तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, जीमेल ID आणि आधार कार्ड नंबर मॅन्डेटरी नाही आहे. तुमच्याकडे असेल तर टाकायचा, नसेल तर सोडून द्यायचा. त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरी फादर ॲड्रेस डिटेल म्हणजे तुमच्या वडिलाचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. तुमचाच ॲड्रेस असेल नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फादर कास्ट डिटेल, जे तुमची कास्ट असेल, जे तुमची कास्ट सर्टिफिकेट टाकलं असेल तेच या ठिकाणी तुम्हाला कास्ट टाकायची आहे. मुस्लिम, मराठा, कुंभी जे असेल तेच बाबाची या ठिकाणी तुम्हाला वडिलाची कास्ट टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की डिटेल ऑफ लँड, जर का तुमच्याकडे शेती असेल तर हा कॉलम भरायचा, नसेल तर सोडून द्यायचा. माझ्या केसमध्ये हा कॉलम भरणे मॅन्डेटरी नाही आहे, तर या कॉलमला तुम्हाला काहीही करायचं नाही. आता या ठिकाणी फॅमिली इन्कम डिटेल थॉट व्हॅल्यू सोर्स म्हणजे तुमचं जे फॅमिली इन्कम आहे ते कुठल्या प्रकारामध्ये मोडते. फॉर एक्झाम्पल पहिला ऑप्शन आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम बिझनेस, इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर. अशा प्रकारे या ठिकाणी 5 ऑप्शन दिलेले असून 5-6 तुम्ही कुठल्याही ऑप्शनला जो तुम्ही उत्पन्न दाखला आणला असेल कितीचा, तो या ठिकाणी तुम्हाला या 5 पैकी एका ऑप्शनमध्ये टाकायचा आहे. जेवढा तुम्ही दाखला आणला असाल तेवढा. बाकीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 0-0 टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला टाकून दाखवतो. म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हा कॉलम भरायचा आहे इन्कमचा. त्या ठिकाणी कुठल्याही तुम्ही ऑप्शनमध्ये आपला जो उत्पन्न दाखला असेल तो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बाकीच्या कॉलममध्ये तुम्हाला 0-0 हे ऑप्शन टाकायचं आहे, कारण की बाकीच्या ऑप्शनमध्ये भरल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही. म्हणून तुम्हाला बाकीच्या कॉलममध्ये 0-0 टाकायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे ही माहिती भरल्यावर खाली तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून व्हॅलिडेट ऑप्शन किंवा सबमिट ऑप्शन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. समजा मी सांगितल्याप्रमाणे वरची पूर्ण माहिती भरलेली असून आता आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करून समावेश करा या ऑप्शनला क्लिक करूया. समजा समावेश करा या ऑप्शनला क्लिक केला. अशा प्रकारे युअर ॲप्लिकेशन शो सक्सेसफुली युअर ॲप्लिकेशन ID, त्यानंतर काइंडली अपलोड युअर डॉक्युमेंट. अशा प्रकारे आपला फॉर्म हा सबमिट झालेला असून आता आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो ओके ऑप्शनला क्लिक केला तर तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा तुम्हाला पिक्सलमध्ये 200 ते 212मध्ये असा ठेवून या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. नंतर फोटो अपलोड केल्यावर तुम्हाला 1 बाय 1 डॉक्युमेंट्स मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की मी मग सांगितल्याप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थी आणि वडिलांचे दोन्ही पण असणे आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड, वडील आणि विद्यार्थी, त्यानंतर मतदान कार्ड, राशन कार्ड, वडिलाचे 2 फोटो, विद्यार्थ्याचे 2 फोटो,
आणि तहसीलदार रहिवासी दाखला, त्यानंतर उत्पन्नाचा 1 वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर जो फॉर्म, हा फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करून हाताने भरून या ठिकाणी अपलोड करायचा आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केल्यावर कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पेमेंट करण्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आपण बारकोडच्या सहाय्याने पेमेंट करूया. तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन पाहता तुम्ही, क्रेडिट आणि डेबिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा अशा प्रकारे पेज ओपन होतील. पुन्हा तुम्हाला पे गव्हर्नमेंट या ऑप्शनला पुन्हा इकडे क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा पेमेंट करायचे ऑप्शन येते. तुम्हाला पुन्हा प्रोसेस पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसीड पेमेंट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की ₹69 या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी 69 पेमेंट करण्यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी पाहता तुम्ही क्यू आर कोड या ऑप्शनला क्लिक करून QR कोडचे ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी QR कोडचे ऑप्शन तुम्हाला स्कॅन करून किंवा याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या मोबाईलच्या फोनपेवरून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पेमेंट केल्यावर तुमचा पूर्णपणे फॉर्म कंप्लीट होणार आहे.